आजच्या मस्त अशा ब्लॉगची सुरुवात या तांदळापासून. तर बघा, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळ सकाळी आज बघा किचन ओटा बघून लक्षात आलं असेल तुमच्या सगळी कामं तर माझे आवरून झालेली आहेत, परंतु तांदूळ संपला होता म्हणून कृष्णाला काल सोडून येताना तांदूळ घेऊन आलते. तर हा आहे जयराज मोगरा तांदूळ आहे. तुम्ही कोणता तांदूळ वापरता हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून मला नक्की सांगा, म्हणजे मला पण तांदळाचे वेगवेगळे प्रकार माहिती होतील. माझ्या घरात शक्यतो हा जयराज सुपर मोगरा म्हणून एक असतो, त्यानंतर चांद तारा एक आणते मी. परत मला बासमती कणी पण आमच्या घरात सगळ्यांना वरण भातासोबत खायला आवडतो. तर तुमच्या घरात कोणता तांदूळ वापरता हे कमेंट करून नक्की सांगायचे, म्हणजे मी पण तो ट्राय केला. हा आंबे मोहर सुद्धा मी ट्राय केलेला आहे. बघू आता कोण कोण कमेंट मध्ये कोणकोणता तांदूळ वापरते ते सांगताय मला. चला, मस्तच आपल्या आज ना बागेत वगैरे काम आहे. चिंगीची पिल्ल सुद्धा दाखवते तुम्हाला. खूप कालवा करायला लागले. आज जेवणात बनवली मस्त अशी मेथीची भाजी शेतातून आणलेली, आणि आता लावायचं होतं दही. कोमट दूध काढून ठेवले, तर छान असं दही सुद्धा लावून घेते. म्हणजे कसं गावाकडून दूध आणलं होतं आईच्या इकडून येताना, तिथली म्हणजे जनावर म्हशी वगैरे आहेत का नाही, कसं सगळं प्रकारचं गवत खातात बांधावरचं शेतातलं आणून, त्यामुळे त्यांचं दूध टेस्टला वेगळं लागतं. आणि आपल्या इथल्या गोट्यातल्या ह्याचं दूध वेगळं लागतं का, तर त्यांना फक्त ते मोजकच म्हणजे कडबा, मला वाटतं ते उसाचा वाड असंच खायला घातलं जातं, त्यामुळे एवढं टेस्टला लागत नाही की जितकं गावाकडचं दूध लागतं. तर चला, मस्त असं हा तांदूळ ठेवून घेते. थंडीचे दिवस आहेत त्यामुळं कोमट दूध असलं नाही त्याच्यात दही लावलं की छान दही लागतं. आणि म्हटलं चला, खूप दिवसातून हे घरचं दूध आहे, तर घरचं म्हणजे आमच्या घरी काय मशीन आहे, पण जिथं गावातून घेतलंय तिथलं घरगुती दूध आहे, त्यामुळे म्हटलं चला. तसं तर विरजण म्हणजे दही संपत चालतं, आणि हा डब्बा पण मला दहीचा घासायचा होता, म्हणून छान दूध खूप उशीर तापवलं होतं आणि ठरवलंच होतं की ह्याचं दही लावायचं म्हणून. आणि थंडीच्या दिवसात कसं कोमट दुधात छान असं मिक्स करून घेतलं की मस्त दही लागतं एकदम. मला खूप आवडतं दही ताक जेवण करताना खायला. ह्या अशा पद्धतीची भांडी आहेत ना, ह्याला झाकण वगैरे येतं, त्यामुळे खूप छान दिसतात ही सुद्धा. तुम्हाला हे प्रोडक्ट पाहिजे असेल ना तर खाली टॅग करून देते. बऱ्याच जणांना वाटतं की टॅग केलंय म्हणजे लिंक मागतात नंतर, तर डिस्क्रिप्शन बॉक्स असतं ना जिथं की व्हिडिओ चालू असतो, खाली व्ह्यूज दिसतात आणि तिथं मोर लिहिलेलं असतं, तिथं खाली तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स वरती मोर वरती दाबलं की डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रत्येक प्रोडक्टची तुम्हाला लिंक भेटून जात असते. जे काही चांगले प्रोडक्ट आहेत, ज्याचे चांगले अनुभव आहेत, तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर हे ना भाज्या काढून ठेवण्यासाठी सुद्धा हे खूप छान आहे, कारण झाकण येतं ह्याला. आणि जरी तुम्ही फ्रीजमध्ये जरी काही कुठल्या गोष्टी ठेवणार असाल, मग हे झाकण असल्यामुळे काय होतं की ह्याचा वास वगैरे ना फ्रीज मधल्या कुठल्याच दुसऱ्या गोष्टींना लागत नाही. तुम्हाला हवा असेल तर हे प्रोडक्ट तुम्ही घ्या, मी टॅग करून देते. माहेरवरून येताना ना त्या दिवशी घरची मोहरी दिलती मोठ्या भाऊजाईनी, अगदी बारीक अशी देशी मोहरी आहे बघा. अशी मोहरी ना खायला खूप छान लागते फोडणीला. दाखवते तुम्हाला, फोडणीच्या भातात वगैरे अशी देशी मोहरी आहे ही. या मोहरीच्या फुलाच्या वासाने ना शेतात भरपूर मधमाशा येतात, त्यामुळे मग ही मोहरी रानात नेहमी लावलेली असते शेवग्याच्या शेतीत, त्यामुळे भरपूर ही होती. तुम्हाला त्या दिवशी मी व्हिडिओ दाखवली सुद्धा की मोहरीची किती रोपं उगवलेत त्या शेवग्यामध्ये. आणि तसं तर आता यावर्षी पण भरपूर मोहरी होईल. लागतीच तिखट वगैरे करताना भरपूर लागते, आणि फोडणीत घालेल तेवढं छान मोहरी घातली की भाजी छान लागते टेस्टला. तरी बघा, घरची एवढी सगळी मोहरी एकदम छान, किती बारीक मोहरी आहे बघा, मस्त लागते एकदम खाण्यासाठी. फोडणीला भरपूर घालायची, जिरा भात वगैरे म्हणजे मसाला भात वगैरे करताना ना त्यात मोहरी घालायची, भरपूर छान लागते एकदम बारीक बारीक. अशी आता मोहरी भेटत सुद्धा नाही देशीवाली. म्हटलं आता टाकावं पटकन. तुम्हाला वाटेल किती लेट व्हिडिओत, पण अचानक संक्रांत झाले की आपण तिकडे गेल्यामुळे ते शेतातले व्हिडिओ टाकले, ते जर बघितले नसतील ना तर चॅनलवरती जाऊन नक्की बघा. किती पडते हे का दिसून येत नाही, पण बारीक जाळी झालेली असते. म्हटलं आता आज कसले परिस्थितीत घर सगळं स्वच्छ करून घ्या. पडत्या जाळ्या पडते ते. पाऊस पडल्यावर जाळ्या पडायला लागले. लड्डू लाडू काय पाहिजे तुला? अरे आ दिसते का जाळी? दिसून येत नाही सगळीकडे. कधी नव्हत्या, पण एवढ्या ह्यावेळेस कशा बनवल्या त्या जाळ्या तीच काय कळलं नाही मला. मकड्यात जास्त मारल्या नाही त्या. हिथं झाली त्या हिथं पूर्ण. चला तुला सोडायला जावं लागत झालं टाइम. हा झाले. ठेवू आल्या आवरती बाकीचं. दे इकडं.
अगो माझं बाळ गो, माझं बाळ गो, माझा चिमणा गो, माझा चिमणा गो. इकडे बघ. बघते थांबा फोटो काढ आपण. माझं शहाणं गोंडा गो. इकडे बघ लड्डू. इकडं पिढीगिरी देते किशू. अद्रकवाला मस्त असा 5चा चहा ठेवलाय आणि शिजलाय बघा कसला भारी. अद्रकवाला चहा प्यायला खूप भारी वाटतो. आणि घड्याळात तुम्हाला दिसतंय आता किती वाजलेत ते. 5 वाजून 5 मिनिटं झालेत आणि झालाय विषय इथं असा. लाडू दिसतो का खुर्चीवर तुम्हाला? बाहेरची एक काळी मांजर येते आणि आमच्या लाडूला सारखी मारती. त्यामुळे आमचा लाडू काही घर सोडायला तयार नाही. आणि माझा चेहरा असा दिसतोय कारण मी इतकी झोप काढली तुम्हाला काय सांगू. एक अर्ध्या पाऊण तासाची झोप काढली. पण मला असं झालं तिथं मोबाईलचं व्हिडिओचं एडिटिंग करता करता शक्यतो मी दुपारचं कधीच झोपत नाही. पण इतका कंठाळा आलता, पाय इतके दुखायला लागले होते. सकाळपासून 3 वाजेपर्यंत माझं कामच सतत कंटिन्यू चालू होतं. एवढ्यात थंडी झाल्यापासून असं झालंय की काम काही संपायचं नावच घेत नाही. इतकं पुरतंय काम दिवसभर की त्याला लिमिटच नाही. तुमचंही असंच आहे का हे सांगा. तर चला मस्त असा चहा घेऊ. दुपारी सगळे कांगवे स्वच्छ करून ठेवले होते. सुकलेत आता चांगले. जे त्याचे सेपरेट आहेत पण अधूनमधून एकमेकाचे वापरले जातात. आणि एकमेकाचे वापरले ना कोणाला आता थंडीमुळे डॅन्ड्रफ वगैरे असलं तर मग तो सगळ्याच्या केसात होतं. खाऊचा डब्बा पण घासून ठेवलाय, स्वच्छ असा रिकामा झालाय आता. त्यामुळं कारण ह्याच्यात पापडी वगैरे ठेवली होती संक्रांतीच्या वेळेस तळल्यानंतर, म्हणून तेलकट झालता. तसं टिश्यू पेपर टाकला होता खाली, पण म्हटलं आता घासावाच. ते सगळीकडे तेलकट हातून घासून ठेवला. कंगवे अशी छोटी छोटी बरीचशी कामं असतात दिवसभर, दिसून येत नाहीत. मस्त अर्धा का होईना पण हा 5चा चहा पाहिजेच. आणि गुलकंद बनवलेली व्हिडिओ टाकली होती ना मी. इतका सुंदर गुलकंद तयार झालाय ना, तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तुम्हाला विकत सुद्धा इतका छान गुलकंद भेटणार नाही ना. एवढा छान घरच्या घरी गुलकंद तयार झालाय. उन्हाळा ठेवावा लागतो 5-6 दिवस, म्हणून ठेवलाय. आता भरपूर दिवस झाले. आज घरात नेऊया त्याला, दाखवते 1 मिनिट. बघा कसला भारी गुलकंद झालाय बघा आपला तयार. एवढाच गुलकंद घ्यायला गेला ना विकत तर भेटेल 15-20 रुपयाला. 20 रुपयाला भेटेल एवढा गुलकंद. तोच घरी झालाय. अगदी 5 रुपये म्हणजे फक्त खडी साखरेचे 2 तुकडे म्हणजे 2 रुपये खर्चात हा गुलकंद घरच्या घरी तयार झालाय म्हटलं तर चालेल. फक्त देशी गुलाब हवा. तुरीला ना आपल्या छान शेंगा लागले बघा. म्हटलं आता तोडाव्यात, वाळून चालल्या ह्या. म्हटलं त्याच्यापेक्षा भाजी वगैरे किंवा एखाद्या वेळेस हा सोलाण्यांचा भात बनवूया. म्हणजे तेवढीच आपली छान तूर संपता एक आठवण. म्हणून आज डोक्यात होतं सकाळपासून शेंगा तोडायच्या. छान लागलेत एकदम शेंगा. अक्षरशः मन तृप्त झालं या शेंगा खाऊन खाऊन. किती दिवसाची इच्छा होते की तुरीच्या म्हणजे ओल्या बिया आहेत ना, त्या भेटत नव्हत्या. पण हे तुरीचं झाड आल्यापासून अगदी ती मनात तितक्या दिवस घोळत असलेली इच्छा होती ना तुरीच्या बियांची, म्हणजे सोलाण्याचा भात खायचा किंवा ह्याची उसळ खायची, सगळी इच्छा ह्या एका तुरीच्या झाडाने पूर्ण केली. आता छाटल्यानंतर बरंच फुटलंय. हे आपल्या तुरीच्या शेंगा घसच्या घस लागलेत अजून पण ह्याला फिरून. वरती पण आहेत भरपूर शेंगा तुरीला. आता ऊन गेल्यामुळे दिसत नाही. इकडली तूर बघा आपली फिरून फुटली आता छान मस्त एकदम. ताटात थोड्याशा तोडून ठेवलेत बघा, ते दाखवते. आता तिकडं कसं थोडासा अंधारा पडल्यासारखं झालंय त्यामुळे दिसत नाही. बाकीच्या पण शेंगा घेते तुरीच्या तोडून, नंतर दाखवते तुम्हाला. रोज येता जाता झाडाला बघायची ना तेव्हा वाटत नव्हतं की एवढ्या शेंगा निघतील बघा. तर हे मोठ्याच्या मोठं हे ठोक्याचं ताट गच्च भरून ह्यात सुकलेल्या आणि ओल्या ह्या पटपट पटपट सगळ्याच तोडून घेतलेत. आता ह्या सेपरेट करायचेत पूर्ण. आता ह्याच्या सगळ्या शेंगा तोडून घेतलेत आणि हे ना कट करून घेणार आहे फांद्या. हे परत फुटतंय तिथून. ह्याचा बहर संपलाय. तर ह्याच्या पण शेंड्याला शेंगा आहेत बऱ्याचशा. तेवढंच कट करून घेते तोडायला, कारण हे वरच्या बाजूला फुटलंय बरंचसं. 2च तुरीची झाड आहेत पण एवढ्या तुरीच्या शेंगा म्हणजे मनसोक्त खायला भेटलेत ना.
आता पहिली तर वाळली आपली, अर्धा किलो तूर निघली होती. आता ह्याच्यातनं थोडी 100 ग्रॅम मिळेल तूर, तेवढी सुद्धा ताजी ताजी ऑर्गॅनिक तूर मिळाली. ही काय छोटी गोष्ट नाही, शोधलं तर छोट्या छोट्या गोष्टीत आनंद असतो. एवढ्याच लागल्या म्हटलं तर मग तिथं समाधान नाही. पण तुम्ही बघितलं असेल आता जवळजवळ मोजल्या ना आरामात 1.5 किलो निघतील, वाळल्या आणि ओल्या मिळून 1 किलोच्या वरती तर भरतील, जास्त काय सांगत नाही. इतक्या छान अशा ह्या सगळ्या तुरीच्या शेंगा मिळेल. आज आपण स्वतःच्या हाताने लावलेल्या झाडाच्या 1 किलो शेंगा मिळायच्या म्हणजे सुद्धा गोष्ट नाही. ही 1 किलो जर तुम्ही मार्केटला तुरीच्या शेंगा आणाय गेला तर तुमच्या इकडं जर भेटत असतील ना या ओल्या सोलाण्याच्या शेंगा, तर मला सांगा कशा किलो आहेत. कारण महागच असणार आहेत. हरभऱ्याची भाजी, ओल्या तुरीच्या बिया, ह्या गोष्टी महागच असतात नेहमी. आता हे घेते, हे करून काढून परत मला सगळं खालचं झाडून काढायचंय. कारण ह्याचा सुकलेला पाला आहे ना तो सगळीकडे पडत होता, इतका कचरा व्हायला लागला होता ना. कोणी आलं तर म्हणणारच नाही की मी झाडून काढते दारातली, अशी कंडिशन होती. कारण इतका पाला ह्याचा गळत होता आणि फक्त अशा फांद्या फांद्या राहत होत्या. म्हणूनच म्हटलं काढावं म्हणजे नवी पालवी येईल त्याला. आणि त्याच्यावर खरं सांगायचं तर हात दाखवते, मेहंदी लावल्यासारखे झाले. मावा सुद्धा पडलाय चिकटा थंडीमुळे, एवढा घाण झाला. तर त्या शेंगा सगळ्या सेपरेट करून धुवून स्वच्छ करून घ्याव्या लागतील मला. एवढा मोठा बाऊल भरला ह्या ओल्या शेंगांनी आणि सुकलेल्या शेंगात नाही तर ताटात काढून ठेवल्या. जाता जाता आज खूप दिवसातून तुम्हाला या मधुमालतीच्या फुलांचं दर्शन देते. थंडीमुळे किती सुंदर असा रंग आलाय बघा ह्या फुलांना. आणि जसं की एका ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं तुम्हाला, इथं चढवला होता हा आणि इथं साप चढून बसला होता. तेव्हापासून हा वेल मी वाढूच दिला नव्हता. आत्ता एकच फांदी ठेवली इथं आणि इतकी सुंदर फुलं आलेत, काय सांगू तुम्हाला. काय गोड रंग आहे बघा. मावळतीच्या सूर्याचं सुंदर असं कवळं, म्हणजे सूर्याचं याच्यावरती किरणं पडलेत आणि दिसतंय खूप असं गोड हे सगळं. म्हटलं जाता जाता आज ब्लॉगचा एंड करता करता थोडंसं तुम्हाला आपल्या बागेचा टूर द्यावा. आणि ही बघा छान अशी या गलांड्याची फुलं, ही आपली चॉकलेटी मस्त अशी बहरलेली शेवंती. खरं तर बहर संपत आलाय. आणि इथंही बघा सगळं काढून ठेवलंय. आता हे स्वच्छ करून घेते. आणि ही संपलेली गुलाबाची फुलं, तर आता हे सुद्धा कट करून घेते. कात्रीनच कट करते इथून, म्हणजे फुटल तिथून हे छान आपलं. आणि हे क्वाईन प्लॅन्टचं एक नवीन रोप आणलं होतं ते बघा तिथं आहे. तर त्याचंच मी इथं दुसरी कुंडी तयार केली. आता हे कसं बनवायचं एकापासून अनेक रोपं ही सुद्धा नक्कीच दाखवेन तुम्हाला. आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आजचा ब्लॉग इथंपर्यंत आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. आणि कमेंट करून नक्की सांगा की तुरीच्या शेंगा कशा किलो असतात, तुमच्या इकडं ओल्या मिळतात का. आमच्या इकडं तर बघायला गेलं तर मार्केटमध्ये ओल्या शेंगा मिळत नाही. चला तर मग नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.